2024ची लोकसभा निवडणूक. मतदारसंघ होता बारामती. बारामतीमध्ये एकीकडे उभ्या होत्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, तर त्यांच्या विरोधात होत्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढाई अटीतटीची होईल असं अनेकांना वाटत होतं, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीच्या निकालात सुप्रिया सुळेंनी 1,58,000 सुनेत्रा पवारांचा पराभव केला. हा पराभव अजित पवारांना जिवारी लागणारा होता, पण नंतर अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना प्रत्यक्ष राजकारणात आणलं, त्यांना राज्यसभेवरती उमेदवारी दिली, त्या राज्यसभेत गेल्या, खासदार झाल्या, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हे राजकारण तसंच होतं. आज या राजकारणामध्ये सुप्रिया सुळेंना पाठीमागे टाकून सुनेत्रा पवारांनी बाजी मारली. आज त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. पण तुमच्यापैकी अनेकांना वाटेल की अजितदादा अचानक गेले म्हणून सुनेत्रा पवारांनी हे सगळं करून दाखवलं किंवा त्यांना हे जमलं, अन्यथा त्यांना कधीच शक्य नव्हतं. पण असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, कारण अजितदादांच्या जाण्यानंतर देखील त्यांना हे पद मिळालं नसतं अशा अनेक शक्यता होत्या. पण तरी देखील त्यांनी हे करून दाखवलं, कारण त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. मग ते कसे कसे घेतले आणि काय ते आजच्या या व्हिडिओमध्ये. 28 जानेवारी 2026चा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा महाराष्ट्रासाठीच अत्यंत दुःखद असा होता. त्या दिवशी सकाळी 8:46 अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघात झाला आणि बारामतीजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं दुःख एका बाजूला होतंच, पण तरी देखील दुसऱ्या दिवशी 29 तारखेला त्यांचा अंत्यविधी पार पाडला गेला. या अंत्यविधीनंतर देखील अनेक राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली होती. या राजकीय घडामोडी एका बाजूला घडत होत्या, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या राजकारणातले शरदचंद्र पवार गटातले आणि अजितदादा पवार गटातले देखील काही लोक हे उघडपणे सांगायला लागले की अजितदादांची शेवटची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं. पण हे सगळं घडत असताना सुनेत्रा पवार यांच्या दृष्टीने एक गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे पक्षाची संपूर्ण ताकद किंवा पक्षाचा संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात ठेवणं. आणि ही गोष्ट करण्यासाठी त्यांना सावध राहणं गरजेचं होतं, कारण त्या राजकारणात अशा नवीन आहेत आणि त्यांच्याबरोबर जे अनेक लोक राजकारणात आहेत ते काही 20 वर्षांपासून, 30 वर्षांपासून, 50 वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यामुळे ज्या आजूबाजूला घडामोडी घडत होत्या त्या अतिशय वेगाने घडत होत्या. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा एक सिंगल पक्ष होता, तोपर्यंत संपूर्ण सत्ता किंवा संपूर्ण ताकद ही थोरल्या पवारांच्या म्हणजे शरद पवारांच्या हातात होती. पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या हातात होती, त्यावेळी अजितदादांना मात्र नेहमी संघर्ष करावा लागला. त्यांना पक्षाची जी भूमिका होती ती मांडायची संधी अनेक वेळा मिळाली नाही. अनेक वेळा त्यांना पक्षाचा अध्यक्ष होता आलं नाही. अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या. आणि यानंतर मग अजितदादांनी वेगळी चूल मांडली, राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि राष्ट्रवादीची 2 शकलं झाली. त्यातला महत्त्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या बरोबर गेला. अजितदादांनी आपल्या संघर्षातून, आपल्या प्रॅक्टिकल पॉलिटिक्समधून त्यांनी सत्तेमध्ये जाऊन ते बसले आणि सत्तेमध्ये जाऊन आपल्याला मंत्रिपदं मिळवली, आपलं यशस्वी राजकारण केलं, ज्याला ते विकासाचं राजकारण असं म्हणायचे. हे सगळं होत असताना जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जर युती झाली किंवा ते विलिनीकरण जर पक्षाचं झालं, तर त्याचा अर्थ असा झाला असता की संपूर्ण सत्ता ही परत एकदा शरद पवारांच्या हातात गेली असती. कारण शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे वंदनीय नेते आहेत. ते आज देखील आहेत. त्यामुळे वेगवान हालचाली करणं अत्यंत गरजेचं होतं, कारण एकदा शरद पवारांच्या हातात सत्ता गेली तर त्यानंतरचा प्रत्येक शब्द हा शरद पवारांचा फायनल असणार होता. त्यामुळे जी 2 कुटुंब सध्या शरद पवारांच्या एका कुटुंबात दिसतायत, एक शरद पवारांचं आणि सुप्रिया सुळेंचं एक कुटुंब दिसतंय आणि दुसरं कुटुंब आहे अजित पवारांचं, म्हणजेच सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांचं. या 2 कुटुंबांच्या मध्ये ही नवीन राष्ट्रवादी काँग्रेस जी निर्माण होणार आहे किंवा होऊ शकते, या राष्ट्रवादी काँग्रेसमधलं पॉवर सेंटर कोण असेल हे ठरवणं गरजेचं होतं. आणि सुनेत्रा पवारांच्या दृष्टीने, पार्थ पवार यांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा होता की हा पॉवर सेंटर हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असला पाहिजे. अन्यथा एकदा हा पॉवर सेंटर शरद पवारांच्याकडे गेला तर तो परत आला नसता. त्यामुळे 29 तारखेला अंत्यविधी झाला. 30 तारखेला राख सावडण्यात आली. राख सावडल्या सावडल्या लगेचच त्याच रात्री सुनेत्रा पवार या 2024ची लोकसभा निवडणूक. मतदारसंघ होता बारामती. बारामतीमध्ये एकीकडे उभ्या होत्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, तर त्यांच्या विरोधात होत्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढाई अटीतटीची होईल असं अनेकांना वाटत होतं, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीच्या निकालात सुप्रिया सुळेंनी 1,58,000 सुनेत्रा पवारांचा पराभव केला. हा पराभव अजित पवारांना जिवारी लागणारा होता, पण नंतर अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना प्रत्यक्ष राजकारणात आणलं, त्यांना राज्यसभेवरती उमेदवारी दिली, त्या राज्यसभेत गेल्या, खासदार झाल्या, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या.
पण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हे राजकारण तसंच होतं. आज या राजकारणामध्ये सुप्रिया सुळेंना पाठीमागे टाकून सुनेत्रा पवारांनी बाजी मारली. आज त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. पण तुमच्यापैकी अनेकांना वाटेल की अजितदादा अचानक गेले म्हणून सुनेत्रा पवारांनी हे सगळं करून दाखवलं किंवा त्यांना हे जमलं, अन्यथा त्यांना कधीच शक्य नव्हतं. पण असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, कारण अजितदादांच्या जाण्यानंतर देखील त्यांना हे पद मिळालं नसतं अशा अनेक शक्यता होत्या. पण तरी देखील त्यांनी हे करून दाखवलं, कारण त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. मग ते कसे कसे घेतले आणि काय ते आजच्या या व्हिडिओमध्ये. 28 जानेवारी 2026चा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा महाराष्ट्रासाठीच अत्यंत दुःखद असा होता. त्या दिवशी सकाळी 8:46 अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघात झाला आणि बारामतीजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं दुःख एका बाजूला होतंच, पण तरी देखील दुसऱ्या दिवशी 29 तारखेला त्यांचा अंत्यविधी पार पाडला गेला. या अंत्यविधीनंतर देखील अनेक राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली होती. या राजकीय घडामोडी एका बाजूला घडत होत्या, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या राजकारणातले शरदचंद्र पवार गटातले आणि अजितदादा पवार गटातले देखील काही लोक हे उघडपणे सांगायला लागले की अजितदादांची शेवटची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं. पण हे सगळं घडत असताना सुनेत्रा पवार यांच्या दृष्टीने एक गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे पक्षाची संपूर्ण ताकद किंवा पक्षाचा संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात ठेवणं. आणि ही गोष्ट करण्यासाठी त्यांना सावध राहणं गरजेचं होतं, कारण त्या राजकारणात अशा नवीन आहेत आणि त्यांच्याबरोबर जे अनेक लोक राजकारणात आहेत ते काही 20 वर्षांपासून, 30 वर्षांपासून, 50 वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यामुळे ज्या आजूबाजूला घडामोडी घडत होत्या त्या अतिशय वेगाने घडत होत्या. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा एक सिंगल पक्ष होता, तोपर्यंत संपूर्ण सत्ता किंवा संपूर्ण ताकद ही थोरल्या पवारांच्या म्हणजे शरद पवारांच्या हातात होती. पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या हातात होती, त्यावेळी अजितदादांना मात्र नेहमी संघर्ष करावा लागला. त्यांना पक्षाची जी भूमिका होती ती मांडायची संधी अनेक वेळा मिळाली नाही. अनेक वेळा त्यांना पक्षाचा अध्यक्ष होता आलं नाही. अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या. आणि यानंतर मग अजितदादांनी वेगळी चूल मांडली, राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि राष्ट्रवादीची 2 शकलं झाली. त्यातला महत्त्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या बरोबर गेला. अजितदादांनी आपल्या संघर्षातून, आपल्या प्रॅक्टिकल पॉलिटिक्समधून त्यांनी सत्तेमध्ये जाऊन ते बसले आणि सत्तेमध्ये जाऊन आपल्याला मंत्रिपदं मिळवली, आपलं यशस्वी राजकारण केलं, ज्याला ते विकासाचं राजकारण असं म्हणायचे. हे सगळं होत असताना जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जर युती झाली किंवा ते विलिनीकरण जर पक्षाचं झालं, तर त्याचा अर्थ असा झाला असता की संपूर्ण सत्ता ही परत एकदा शरद पवारांच्या हातात गेली असती. कारण शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे वंदनीय नेते आहेत. ते आज देखील आहेत. त्यामुळे वेगवान हालचाली करणं अत्यंत गरजेचं होतं. कारण एकदा शरद पवारांच्या हातात सत्ता गेली तर त्यानंतरचा प्रत्येक शब्द हा शरद पवारांचा फायनल असणार होता. त्यामुळे जी 2 कुटुंब सध्या शरद पवारांच्या एका कुटुंबात दिसतायत, एक शरद पवारांचं आणि सुप्रिया सुळेंचं एक कुटुंब दिसतंय आणि दुसरं कुटुंब आहे अजित पवारांचं, म्हणजेच सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांचं. या 2 कुटुंबांच्यामध्ये ही नवीन राष्ट्रवादी काँग्रेस जी निर्माण होणार आहे किंवा होऊ शकते, या राष्ट्रवादी काँग्रेसमधलं पॉवर सेंटर कोण असेल हे ठरवणं गरजेचं होतं. आणि सुनेत्रा पवारांच्या दृष्टीने, पार्थ पवार यांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा होता की हा पॉवर सेंटर हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असला पाहिजे. अन्यथा एकदा हा पॉवर सेंटर शरद पवारांच्याकडे गेला तर तो परत आला नसता. त्यामुळे 29 तारखेला अंत्यविधी झाला. 30 तारखेला राख सावडण्यात आली. राख सावडल्या सावडल्या लगेचच त्याच रात्री सुनेत्रा पवार या मुंबईला गेल्या. मुंबईला त्या जायच्या अगोदरच त्यांच्या पक्षातले अनेक महत्त्वाचे नेते, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ वगैरे या सगळे नेते आहेत ज्यांना असं वाटत होतं की 2 नंबर म्हणून आपल्याला अजित पवारांच्या नंतर ही संधी मिळू शकते. पण प्रत्यक्षात ती मिळाली नाही. ती संधी सुनेत्रा पवारांनी चटकन घेतली आणि डोळे मिचकून परत डोळे उघडायच्या अगोदर आता त्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. 28 तारखेला अजितदादा गेले. आज 31 जानेवारी आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवारांनी अतिशय वेगाने हालचाली करून आणि धाडसाने जबाबदारी अंगावर घेऊन हे राजकारण फिरवलंय, वळवलंय. पॉवर सेंटर आपल्याकडे राहील हे त्यांनी इथं आता ठामपणानं सिद्ध केलंय. पुढच्या घडामोडी काय होतील, विलिनीकरणाबद्दल काय होईल, या चर्चा होत राहतील. बघूया काय होतंय. तुमचं काय या सगळ्यांवरती मतं आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा.